पांडुरंगावर श्रीजगन्नाथांच्या दयाच्या कृपालाने कथेचा विस्तार बाबाजी देवादिदेवा जगत्रे जीवा परिचय केशवा विनंती माझी वाणी तुझे वणी गुणनाम आयशी देई प्रेम काही कळा। उपस्थित श्रोते सज्जन मायबाप, अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका, या भूवैकुंठ पंढरी क्षेत्रामध्ये आज आपण लक्ष्मण शक्तिभेद मुक्तोत्सव सोहळ्यासाठी सर्वजण एकत्रित जमलेला आहात। पहिला अध्याय संपलेला आहे, दुसरा अध्याय चालू आहे। मला वाटलं होतं दुसरा अध्याय संपत आला असेल, पण भाग्य असतं कोण जाणे कोणा घडे उपासना या न्यायानं ज्याची अपेक्षा नव्हती केली ती आल्या आल्या सेवा मिळाली। मी ज्याचा नंबर होता त्या वाचकांचे सूचकांना क्षमा मागतो आणि संयोजकाला धन्यवाद देतो की त्यांनी हे पंचकरणाच्या विषयाला मला बसवले। असा पंचकरण हा विषय सोपा आहे, आपण फक्त विचार करत नाही। भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र जे आहेत ते लक्ष्मणाच्या हनुमंतांची विनंती करत आहेत की बाबा रे, हे हनुमंता, लक्ष्मण मूर्छित पडलेला आहे, म्हणून तू औषधी आणायला जाणं नितांत आवश्यक आहे। एक प्रकारे सर्व सत्ताधीश परमात्मा सुद्धा भक्तापुढे किती दीन होतो याचंही उत्तम उदाहरण आहे। देवादिदेव भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र हनुमंताच्या पुढे हात जोडून केविलवाच्या अवस्थेमध्ये हनुमंताला म्हणतात की बाबा रे हनुमंता वीरश्रेष्ठा, एक काम कर, तू भक्त चूडामणी आहेस, विवेक संपन्न आहेस, तुला सर्व नित्यानित्य विवेक तुझ्याजवळ आहे आणि म्हणून माझी विनंती आहे तुला की तूच हे काम करू शकतोस, एवढं काम तू करायचं आहेस, कारण मी तुला माझ्या भावाच्या जीवदानाची भिक्षा मागतोय। माझा भाऊ जो बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला आहे त्याला जीवदान देणं तुझ्या हातात आहे, त्याचं जीवदानाची भिक्षाच मला तू दे। यदा कदाचित भगवान परमात्मा देवादिदेव भक्तांकडून कधी काही अपेक्षा ठेवत नाही बरं का, भक्तांकडून फक्त तो भावाची अपेक्षा ठेवतो, पण भगवंताने या ठिकाणी भावासाठी जीवदानाची भिक्षा मागितली आहे, याचक प्रती धारण केली आहे भगवंतांनी। दीन होतो देव ज्यावेळेला भाव दुबळा होतो, ज्यावेळेला आपला भाव दुबळा होतो त्यावेळेला भगवंताला दया येते आणि म्हणून लक्ष्मण या ठिकाणी विषण्य पडलेला आहे, त्याची दया भगवंतांना आलेली आहे आणि म्हणून हनुमंतांना विनंती करतात की वीरश्रेष्ठा, तू मला एक भातृभिक्षेची या जीवदाना, भातृभिक्षा म्हणजे भावाच्या जीवदानाची भिक्षा मी मागण्यासाठी तुला आलोय, तू द्यावं आणि मला उपकृत करावं, असा भाव भगवंतांनी व्यक्त केलेला आहे। हे हनुमंता, लक्ष्मणाच्या प्राणाचं दान मी तुला मागतोय, भिक्षेच्या रूपानं मागतोय बरं का भगवान हनुमंता। कसं आहे, तू माझा किती जीवलग आहे हे आपल्याला पुढे ऐकायचे। तत्पूर्वी भगवंतांनी याचक व्रती धारण केल्यानंतर कुणालाही दया येते, बरोबर आहे। ज्यावेळेला आपण एखाद्या लीन होतो, दीन होतो किंवा याचक व्रतीनं काही अपेक्षा ठेवतो, याचक व्रतीनं म्हणतोय मी, अहमपणानं नाही। सर्व सत्ताधीश परमात्मा सुद्धा ज्यावेळेला अशा प्रकारे याचक व्रती धारण करतो त्यावेळेला निश्चितच दया येणं साहजिक आहे। म्हणून हनुमंताला दया येईलच, पण त्याच्यासाठी तुझ्याजवळ मी लक्ष्मणाच्या प्राणाचं जीवदान मागतोय, तू देण्यासाठी बरं का। न जाणो एखादा याचक आपल्या दारामध्ये आला तर आपण त्याला काही देत नाही, त्याला म्हणतो जा आमच्याकडे नाही, हे पराडमुखपणाचं लक्षण आहे। म्हणजे काय, त्या याचकाला आपल्या दारातून परत पाठवणं म्हणजे दानाला पराडमुख होणं, दान करण्याला पराडमुख होणं म्हणजे त्याच्यापासून दूर जाणं असं त्याचा अर्थ आहे। तर लक्ष्मणाला हनुमंताला म्हणतायत राम की हे हनुमंता,
लक्ष्मणाचा जीवदान देण्यासाठी माझ्यापासून तू दूर जाऊ नको किंवा पराभूत होऊ नको किंवा त्याच्या पुढे जाऊन खाली येऊन सांगायचं म्हटलं तर त्याला नकार देऊ नको असं देवाला म्हणायचं आहे. आत्ताच्या घडीला मी लक्ष्मणाच्या या अवस्थेमुळं अनाथ झालो. मला कुणीही वाली उरला नाही. जर तू मला लक्ष्मणाचा प्राण परत आणून मला त्याचं दान दिलं तर मी सनाथ होईल असं भगवंतांना हनुमंतांना म्हणायचं आहे. जर समजा तू लक्ष्मणाला वाचवलं आणि त्याचं दान मला दिलं, त्याच्या जीवाचं दान, प्राणाचं दान दिलं, विठ्ठल विठ्ठल, त्याच्या प्राणाचं दान मला दिलं तर एक सांगतो म्हणले, आम्ही चौघे भाऊ आहोत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आता हे नव्हतं का? होतं मुळी, पण देव चतुर आहेत, देव लीला विग्रही आहेत, देव दुसऱ्याचं अंतःकरण जाणून वागत असतात. म्हणतायत हनुमंतांना की जसे आम्ही 4 भाऊ आहोत, जर मला तू लक्ष्मण वाचवून दिलास ना तर आम्ही तुला आमचा 5वा भाऊ मानू. आता नव्हता का? आपण रामायण ऐकणारी माणसे, नव्हता का? होता. पण देवाची लीला कशी आहे पहा. म्हणजे हलवून खोंटा बळकट केला भगवंतांनी. हा आहेच मोहभावगडी, पण जग जाहीर झालं नव्हतं. भगवंतांनी मान्य केलं का नाही? आता या ठिकाणी देवाने मान्य केलं, हा हनुमंत आमचा 5वा भाऊ आहे. हे आपण फक्त मानत होतो. देवाने तशी जाणीव आपल्याला करून दिली नव्हती. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ज्या वेळेला अशा प्रकारची जाणीव होते त्याला आपल्याला त्या ठिकाणी खरं वाटतं. तसं झालंय. देव म्हणतायत की तू, आम्ही तुला 5वा भाऊ मानू, त्याच्यासाठी एवढं कार्य कर, तुझ्याशिवाय हे कार्य करू शकत नाही कुणी, असं त्यावेळेला देव म्हणतायत. आता ऐका माय बापू, जाणती माणसे माझ्या पुढं ज्ञानी आहेत, गुणी आहेत, पण रामप्रेमी आहेत. 5 जण जर एक वेळा एक ठिकाणी झाले ना तर रणयुद्धाचा पाड काय असं सांगू का तुम्हाला? या संसाराला आपण आलोय मनुष्य जन्माला, आणि मनुष्य जन्माला येऊन आपण रात्रंदिवस युद्धात आहे का नाही? परिस्थितीशी 2 हात करतोय का नाही आपण सगळेजण? या प्रपंचाशी आपली सारखं युद्ध चालू आहे का नाही? युद्ध चालू आहे. पण एक विवेक आपल्याकडे नाही, सारासार विवेक नाही, नित्यानित्य विवेक नाही, सत्सद विवेक नाही, आणि त्याच्यामुळं आपण त्या युद्धात हारत हारत चाललोय. भगवंतांना असं म्हणायचंय, जर विवेक जागृत ठेवून या सगळ्या नरदेहाला आलेल्या प्रत्येक जीवानं जर या आपली कालक्रमणा जीवन, दररोजचं जीवन जर चालू ठेवलं तर निश्चितपणानं या सगळ्या संसाररूपी भवसमुद्रामध्ये जे काही युद्धाचे प्रसंग येत आहेत, सोपं सांगतो मी तुम्हाला, जे काही युद्धाचे प्रसंग येत आहेत त्यामध्ये आपण सहज जिंकू शकू, हा भाव देवाचा आहे. आता कथेचा अर्थ सांगतो. हे हनुमंता, अरे आपण, तुझी उणीव भासते मला, आणि ती उणीव जर तू आमचा 5वा भाऊ एकत्र आला तर 5 जण एकत्र झाले तर रावणाला मारायला कोण रावण? कोण रावण आहे? वा, येते तुमच्या मुखातून ऐकलं मी. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा असंच आहे. ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानाला विवेक, वैराग्य, ज्ञान
मन, बुद्धी, चित्त, अंतकरण या साधन चतुष्टयासह जर ते एकत्रित केले तर निश्चितपणे अहंकारासारखा जो वैरी आपल्या अंतकरणामध्ये आहे त्या अहंकार रूपी रावणावर सहज विजय मिळवता येतो. ही ताकद पंचप्राण, आता ते पुढे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, पंचमहाभूत, पंचप्राण, त्यांचे 5 उपप्राण सगळे एके ठिकाणी समसाम्याला आणावे लागतात. त्यावेळेला खऱ्या अर्थानं अहंकाराला जिंकता येतं. अहंकार रूपी रावण मारायचा असेल, त्याच्यावर जर विजय मिळवायचा असेल तर 5 एकत्रित येणं अत्यंत आवश्यक आहे असं भगवंतांना सांगायचं आहे. आता थोडं स्पष्ट करून सांगतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा एकत्रित गोळा म्हणजे मनुष्याचा जन्म आहे, मानव देह आहे. म्हणजे अहो हे सहज शक्य. पाहे पा मृत्यूच्या गावा, जया लागी आलो पांडवा, तो कार्यात आगवा साधावया. हा हे एक प्रमाण झालं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा, हे दुसरे प्रमाण आहे. आणि मग हे करत असताना परस्पराची हाडवैरी, माझा शब्द जपून आहे का, एकमेकाचे हाडवैरी असणारी पंचमहाभूत या शरीरामध्ये एकत्रितपणे सुखानं समाधानानं नांदतायत. हे तुम्हाला मान्य करावं लागेल सगळ्यात, आहे का नाही? पाण्याचं आणि अग्नीचं जमतं का? अग्नीचं आणि वाऱ्याचं जमतं का? पृथ्वीचं आणि तेजाचं जमतं का? अजिबात जमत नाही. एकेकाची हाडवैरी आहे, एकमेकाचा बदला घेतात ती, पण तीच भगवंताच्या म्हणजे पारमार्थिक सत्तेनं, देवाच्या इच्छेनं नरदेहाच्या माध्यमातून एकत्र नांदतायत या मनुष्य देहामध्ये. आणि या मनुष्य देहामध्ये एकत्रित आल्यामुळं सहज अशा प्रकारे मनुष्य देहाचे निकारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलासे. फक्त आणि मनुष्य जन्माला आल्यानंतरच भगवंताची प्राप्ती करून घेता येते. हे या मनुष्य जन्मातलं महत् कार्य आहे, का नाही? महत् कार्य प्राप्त करून घेता येतं केव्हा? ही पंचमहाभूत म्हणजे 5 जण एकत्र आले तर. आता सांगू तुम्हाला, रूपक सांगतो. ही 5 बोटं आहेत, एका बोटाची ताकद नाही, आहे का नाही? पण 5ची जर एक मुष्ट केली, एक बोट केली तर सहज समोरच्याला प्रतिकार करता येतो. म्हणजे 5 बेटा एके ठाई गणी युद्धाचा पाड काही, हे त्याचं प्रमाण आहे. 5 एकत्र यावे लागतात. समाजामध्ये सुद्धा असंच आहे. न्याय निवाडा करायचा असेल तर 5ला एकत्र यावं लागतं, पंचमंडळी एकत्र यावी लागते, त्यावेळेला न्याय निवाडा होतो. जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे मायबापू. जर तुम्हाला परमार्थ साध्य करायचा असेल तर देवानं दिलेला हा पंचमहाभूतांचा गोळा एके ठिकाणी एकत्रित करून भगवंताचं भजन पूजन करून आपल्या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं आपण या महत् कार्य साध्य केलं. नाहीतर वाजत असे बोंब कोणी नायकती कानी, आणि हरी हरी न म्हणे तया थोर झाली हानी, अशी जीवाची दैन्यावस्था झाल्याशिवाय राहणार नाही. पंचमहाभूत 5 या शरीरामध्ये पंचतत्व आहेत. त्या पंचतत्वात 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, पंचप्राण आहेत, मन, बुद्धी, चित्त, अंतकरण आणि अहंकार. आणि या 25 तत्वाचा मिळून देह आहे. या 25 तत्वांपैकी अहंकार मारायचा आपल्याला. मारायचा असेल तर या 25 तत्वापैकी 24 जणांना एकत्र आणून तिथं विवेक जागृत ठेवून त्या सर्वांची एकत्रीकरण, एकमूस करावे लागते. योग्याच्या भाषेत पंचप्राण केंद्रित करावे लागतात. ज्ञानेंद्रियाच्या भाषेत त्या ज्ञानेंद्रियाचा विषय भगवंत व्हावा लागतो. कर्मेंद्रियांचा विषय त्या भगवंताच्या ज्ञानेंद्रियाच्या पाठीमागे त्यांनी वागावं लागतं. आणि त्यावेळेला सहज अशा प्रकारे या देहाची अशा अवस्था होते असं म्हणावं लागतं. मग विषय तो त्यांचा झाला नारायण, जावडे नावडे जन धन माता पिता, या अशा अवस्था त्या जीवाची तेव्हा होते ज्यावेळेला 5 एके ठिकाणी येतात,
समसाम्याला येतात त्यावेळेला ही देवाची अवस्था मुक्त अवस्था जरी नाही म्हणता आलं तरी भगवत स्वरूप अवस्था त्याला प्राप्त होते. हे एक चिंतन झालं. दुसरं चिंतन सांगतो मायबाप हो. विरे पंचमहाभूतांचा गोळा. ही पंचमहाभूत आहेत ना, उष्ण आणला देह आहे आपण. हा पंचमहाभूतांकडून उष्ण आणलाय. याच्याकडून काय घेतलं त्याच्याकडून काय घेतलं आणि हा पंचमहाभूतांचा गोळा बनवला. ही ज्याचं त्याला माघारी द्यायचंय का नाही? ज्यावेळेला हे आपण मरून जाऊ त्यावेळेला ज्याचं त्याला ज्याला उष्ण आणलं त्याला दिलं पाहिजे का नाही? उष्ण आणलेलं परत देत जावं. उष्ण आणलेलं परत देत जावं, नाही तर मग पुन्हा उष्ण मिळायचं नाही. असे उष्ण आणलेलं ते द्यायचं आहे, पण देत असताना त्याचा विनियोग आहे तो योग्य प्रकारे परमार्थासाठी हे जीवन व्यतीत करून त्याचा विनियोग करावा. त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याचा गोळा वेगळा असं म्हणता येईल असं मला वाटतंय. वाचा निश्चितपणानं विषय संपून जातात. मला सांगायचं होतं ते 5 विषयाची विषय स्थिती वेगवेगळी, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. होय, त्यामध्ये पुन्हा शब्द स्पर्श रूप रस गंध आहेत. एकाचा एक विषय आहे. ज्याची त्याची आवड भिन्न आहे, ज्याची त्याची दृष्टी भिन्न आहे, ज्याची त्याचं कर्म भिन्न आहे, ज्याचा त्याचा धर्म भिन्न आहे. परंतु हे करत असताना या 5 इंद्रियांना एकच विषय, एक विषय तो सकळांचा आहे. एक विषय तो सकळांचा आहे. या न्यायानं त्या विषय त्यांना द्यावा लागतोय सगळ्यांना. ज्ञानेंद्रियाला तोच विषय द्यायचा, कर्मेंद्रियांना तोच विषय द्यायचा, प्राणांनी सुद्धा तोच विषय अनुभवायचा, त्वचेनं सुद्धा तोच विषय घ्यायचा. आणि पंचमहा हे ज्यावेळेला घडतं त्यावेळेला आपल्या शरीरात असणारं पंचमहाभूताचं अस्तित्व सुद्धा भगवत सत्तेला भगवत स्वरूपाला पात्र होतं. रक्तामध्ये सुद्धा भगवंताची असणारी जाणीव होऊ लागते. हाडामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबा जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. अर्जुनाचा केस रोम रोम विठ्ठल कृष्ण कृष्ण म्हणत होता. अर्जुनाची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण म्हणत होती. हे त्याचं प्रत्यंतर आहे. त्यांनी आपलं असणारं शरीर आहे ते भगवंतासाठी फक्त वापरलं, इतर कारणासाठी वापरलं नाही. अशी स्थिती त्यावेळेला झालेली आहे. आणि म्हणून तू आवश्यक आहे. हे करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हनुमंतराय विवेक रूप आहेत. आणि ते विवेक रूप हनुमंत जागा असणं अत्यंत महत्वाचं आहे. तो क्रियाशील अत्यंत असणं अत्यंत महत्वाचं. ज्याचा विचार संपला त्याचा परमार्थ बुडला असं म्हटलं तर वावगा असू नये म्हणले. वाचा मायबाप हो, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. या शरीरामध्ये 5 प्राण आहेत. प्राण अपान व्यान समान आणि उदान. ही 5 प्राण या शरीरात, त्या प्रत्येकाला एक एक उपप्राण आहे. ते विषय सांगत नाही मी. 5 प्राण या शरीरामध्ये आहेत. मान्य केले आम्ही. ते 5 प्राण योग्याला जेव्हा योग साध्य करावा लागतो त्यावेळेला ते 5 प्राण एके ठिकाणी समसाम्याला आणावे लागतात. म्हणजे 5 एके ठिकाणी केंद्रित करावे लागतात त्याला. इकडे तिकडे हिंडतात शरीरात. कोण कुठे, कुणाचं अधिष्ठान कुठे, कुणाचं कुठे सगळं सांगत नाही मी. पण शरीरात आहे. आता त्याचं अपान व्यान समान उदान आणि प्राण हे 5 प्राण ज्यावेळेला तो योगी आपल्या असणाऱ्या आत्मशक्तीनं केंद्रित करून एके ठिकाणी समसाम्याला आणतो त्यावेळेला त्याचा योग साध्य होतो. आणि मग त्याला आम्ही म्हणतो त्याला समाधी लागली. हे त्याला जमतं. पण त्याच्यासाठी त्याला टास्क किती केलाय? यम नियम ध्यान धारणा प्राणायाम. आणि मग कुठं असणारी समाधी त्याला लागली. 8 तास करावा लागला. आसन करावं लागलं. काहीतरी योग 8 तास करावा लागला. हे नाथांना सांगायचंय. पंचप्राण जर इकडे तिकडे फिरत असले तरी त्यांना एके ठिकाणी आणलं तर योग साध्य होतो. आपण 5 भाऊ जर एकत्र आलो तर रावण माराय काय उशीर लागेल असं भगवंतांना म्हणायचंय. वाचा
मनाला आवरायचंय, बुद्धीला आवरायचंय, चित्ताला आवरायचंय, अंतःकरणाला पण आवरायचंय. आणि या चौघाला त्यानं आपल्या ताब्यात ठेवल्यानंतर सहज अशा प्रकारची अवस्था त्याची भगवत स्वरूप होते. पण तेवढं करणं अत्यंत आवश्यक आहे. ते करणं म्हणजे सोळावरची पोळी कठीण आहे. मन तर खूप चंचल आहे. चित्त सुद्धा व्यापक बनवावं लागतं. आपलं चित्त संकुचित आहे. बुद्धी आहे ती चांगला निश्चय करत नाही. अंतःकरण इकडे तिकडे भटकत आहे. म्हणून त्या सर्वांना एकत्रित करून भगवंताचा असणारी ताकद, भगवंताची सत्ता मान्य करून भगवंतापर्यंत जाण्यासाठी वाटा शोधायच्या, प्रयत्न करायचा आहे आणि आपलं उद्देश साध्य करायचा आहे. हा भाव भगवंताच्या मनातला आहे. हे जर आपल्याकडून घडलं तर काय होईल? काय साकाळ नियंता जगा काय फायद्याचे माता दिला पाय. भगवंताच्या या आता आपला विषय पंचीकरणा चालाय. 5 एके ठिकाणी एकत्र जर केले तर आपल्याला सहज भगवत स्वरूप होता येतं. भगवत स्वरूप झाल्यानंतर आपल्याला काळावर विजय मिळवता येतो. अवघाच्या का ग्राशीला काळे. आता हे सांगतो, अवघाच्या का ग्राशीला काळे एकच निराळे हरीचे नाव. आता तुम्ही आम्ही एवढ्या योगाच्या ह्याच्या नाटसात नाही पडायचं. आपल्याला एकच तत्व धारण करायचे, ते म्हणजे भगवंताचं नाव. आणि भगवंताचं नाव आपण कंठामध्ये धारण केलं की आपल्याला सुद्धा या चारही अवस्था सहज जिंकून 5 एके ठिकाणी आणता येतात. त्यांचं केंद्रित पंच प्राण एकत्रित आणता येतात. ज्ञानेंद्रिय त्या मार्गाला लागतात, कर्मेंद्रिय त्या मार्गाला लागतात. पंच महाभूत सुद्धा नामाचं चिंतन करू लागतात. हे झालं का नाही तर आपोआप काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे तुम्हाला? ब्रह्मसायुज्यता हाताचढे. आता ब्रह्मसायुज्यता कुणाला पाहिजे का नाही आपण नाही म्हणावते, ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण सहज तुम्हाला ते घडलं तर सायुज्य नावाची मुक्ती सुद्धा तुम्हाला प्राप्त करून घेता येते. ब्रह्मपद तुम्हाला प्राप्त करून घेता येतं. ही ताकद विवेक आणि साधन चतुष्ट एकत्र करण्यामध्ये आहे. किंबहुना त्याच्या खाली जाऊन सांगायचं म्हटलं तर भगवंताच्या नामामध्ये आहे. एक भगवंताचं नाम, एक तत्व नाम. धडधरी म्हणा हरीची करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद. वाचेची सदगत जपादे. वाचेचा विषय राम व्हावा लागेल, कानाचा विषय राम व्हावा लागेल, डोळ्याचा विषय राम व्हावा लागेल, जिभेचा विषय राम व्हावा लागेल, त्वचेचा विषय राम व्हावा लागेल. हे राम ज्यावेळेला होतील त्यावेळेला ब्रह्मसायुज्यता हाताचढे. एरवी ते शक्य नाही. अशा प्रकारे वाचा. खूप मोठी ताकद आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार ते वर्म चुकू नये. इथे निर्धार असावा लागतो. 5 एके ठिकाणी जर केले तर त्या 5 एकत्रित करण्यामुळे सहज अशा प्रकारे ब्रह्मपद प्राप्त करून घेता येतं. आणि ब्रह्मपद प्राप्त करून घेतल्यानंतर जगालाही सांगता येतं आम्ही ते प्राप्त करून घेतलं. साधू संतांनी ते घेतलं प्राप्त करून, बरं का. आणि म्हणून त्यांचा अधिकार आहे आपल्याला सांगण्याचा. कदाचित आपण ते स्वीकारत नाही म्हणून आपल्याला ते प्राप्त करून घेता येत नाही. ज्यांनी हे व्रत किंवा हा वसा घेतला त्यांना ते प्राप्त झालं. म्हणून भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र हनुमंतराला सांगतायत बाबा रे सहज अशा प्रकारची अवस्था प्राप्त करून घेता येते. पण या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी माणूस निश्चिम भाव, गवळणीसारखा भाव असावा लागतो, बरं का. त्या गवळणी भगवंताच्या व्यतिरिक्त कोणतंच सुख मानत नव्हत्या, बरं का. बरं का भाऊ. त्यांना विषयाचं सुख नको होतं, त्यांना समाधीचं सुख नको होतं, त्यांना वैकुंठ नको होता.
त्यांना नित्यानित्य विवेक नको होता, त्यांना स्वर्ग नको होता. त्या सांगत होत्या, गाऊ नाचू वाणू पाहून येऊ निवृत्ती. भगवंताचं रूप आम्ही जगून त्या संग हसू खेळो, त्याला जीव घालतोय आम्ही जगून, त्याच्या संगतीत आम्ही राहतोय. आणि भगवंतासारखं असणारे नित्य आनंद सोडून आम्हाला नैमित्तिक आनंद काय करायचा आहे? नित्यानंदापुढे आनंद तकोन विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. जेथ नसरीची वैकुंठ सदन शेषशाही हो त्रिकुट भुवन हो नेघो म्हणून त्यागी ती पुरवते. घेऊ संग सुख हरीच्या संगाते गाऊ वाणू रूप पाहुनी निवते. हसो खेळो ठाई जेवो सांगाते नेगो समाधीचे सुख तुच्छ वाटे. नित्यानित्याचे न पडो खटपटे काय करावे ते तपाचे बोभाटे. एका हारीविना अवघे फलकटे हो काय जाऊन या करू निज धामा. जेथ नाडळे नातुडे विश्रामा येथे सांडून या तमाल मेघ श्यामा. नेगो नावडे आणि का दुर्गमाव. स्वर्ग भुवन न लागते असा क्षणे होती जाती क्षणे नश्वर. येथे हरिसंगे क्रीडो निरंतर. सर्वही सुखाची जोडला आगरो. निळा म्हणे नित्य निश्चिम स्वानुभवे. आयशा गोपिका त्या गमल्या हरिसवे. पुढती प्रेम त्यांचे नव्हे जानोनी आवडी पुरविली देवे हो. ही आवड देव पुरवतो. आपण देवाच्या आवडीसारखं वागावं लागतं माय बापू. आता पंचकरणाचा विषय संपला, पण मी तुम्हाला फक्त पंढरीच्या ठिकाणी आपण आहोत मग थोडा भाव त्या भावावर तुम्हाला न्यायचा प्रयत्न केला. पंचकरण संपलंय आपलं. आपण एकच करायचं, वैकुंठ नकोय आम्हाला, मोक्ष नकोय आम्हाला. मोक्षा मागरी कामारी हे राशी. आम्हाला मोक्षाला करायचंय काय? आम्हाला हे करायचंय फक्त भगवंताच्या नित्य सानिध्यात संतांच्या सहवासात राहून भगवंताचं नाव घ्यायचंय. हेच आमचं पंचीकरण आहे. याच्यापेक्षा वेगळं पंचीकरण आम्हाला अनुभवायची गरज नाही. वाचा म्हणून हे विगत हनुमंता, माझी विनंती आहे तुला, माझा भाऊ वाचवण्यासाठी तू जाणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यात तू माझी प्रतारणा करू नको, म्हणजे धिक्कार करू नको, मला झिडकारू नको. एखाद्याची प्रतारणा करणं म्हणजे आपल्याबद्दल त्याचं मत वाईट करणं किंवा त्याला आपल्यापासून दूर लोटणं. हनुमंता, तू मला तुझ्यापासून दूर लोटू नको. माझा भाऊ मला वाचला पाहिजे, म्हणून तू जा आणि लवकर औषधी घेऊन अशी विनंती भगवंतांनी केलेली आहे. ही भगवंताची आज्ञा आहे. भगवंताची आज्ञा वानरांनी ऐकली. वानरांनी सांगितलं बरोबर, म्हणजे भगवान परमात्मा रामचंद्र म्हणतात त्या अगदी खरे. हनुमंता तू गेलं पाहिजे. सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. इकडे बघितलं घडीवर, तिकडे बघितलं घडीवर, हो पाहिलं. आणि काय हनुमंत म्हणतात ते ऐका. हनुमंत आपली सिद्धता केलेली आहे बरं का. होय, कोण हनुमंत? त्याची ओळख सांगितली बरं का. नाथांनी ओळख सांगितली. समुद्र ओलांडून देखा जेने पालती केली लंका. भेदरा लाविला दशमुखा आणि तो हनुमान देखा सरसावला. ज्यानं एकट्यानं जाऊन लंका समुद्र ओलांडला 400 कोसाचा. डबक्यातलं पाणी होतं काय? ज्यानं लंकेची उलटापालट केली, सगळी लंका जाळली एकट्याने. आणि ज्यानं एकट्याने जाऊन रावणाला भीती दाखवली, रावण भ्याला हनुमंतांना. आणि तो हनुमान औषधी आणायला जायला सिद्ध झालेला आहे.